अरे वाजला तो चला 1 वाजला आता दुसरं वाजून बघू. कोने में कोने में रॉकेट बी कुठं लावली भाईने बघा. बॉटल मध्ये लावतात टपा मध्ये लावली आणि बाप दाखल इकडे बाप होत आहे. कुठे गेला तो रॉकेट. काम करूनच दिवस चालेल घे. हॅपी बर्थडे. थँक्यू. हा थँक्यू बी मनन बोलू मला. चला वहिनीची तर इच्छा नाही केक वगैरे कापायची काय माहिती का. गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही. मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे. मावरत तुम्हाला दाखवतो. वाव ते 1 नंबर आहे. पूर्वी 22 किलोची वाव आणली आईने. वाव बघून तुम्ही हैराण असाल. चला तुम्हाला पहिले वाव दाखवतो. सॉरी पहिले तुम्हाला छोटा मावरा दाखवतो नंतर मोठा मावरा दाखवतो. बघता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. या साईडला खापरी पापलेट आहेत. ही व्हाईट पापलेट आहेत. ही सुरमई, हे रावस. या साईडला जिताडे आहेत. हलवा. वाव बघा गाईज किती मोठी आहे. याचा बगोर पूर्ण 1.5 किलोचा बगोर होता. तो गेलेला पण आहे. वाव बघा. ही बघा वाव कशी वाटली कमेंट करा लवकर. आपली वाव कशी आहे. पुरी 22 किलोची आहे. पहिली बोटी घेतली ज्या माणसाने एवढी तारीफ करत होता ना भाई. बोलतं पहिल्यांदा त्यांनी म्हणजे एवढी मोठी वाव बघितलेली. त्यांची खायची तर इच्छा झालेली पण त्यांना अशी वाव कुठे भेटतच नव्हती. म्हणून जशी त्या वाव बघितली भाई एवढे खुश झाले आणि एवढी तारीफ करायला लागले ना त्या वावीची. बोलते पहिल्यांदा बोलते. आणि कुठून आलते माहिती का. ते डोंबिवली वेस्ट वरून आलते. आपली खास वाव खाण्यासाठी जे आपले व्हिडिओ वगैरे बघतात ना ते चालते. तुम्ही पण या लवकर. तुम्हाला जर मोठी वाव पाहिजे असेल तर आपल्या कोलेगाव नाक्यावर नक्कीच भेट द्या एकदा आपल्या दुकानाला. आपल्या दुकानावर सर्व मावरा वगैरे भेटत असतो. तुम्ही लवकर या जर व्हिडिओ बघत असाल तर आपले. तर चला तुम्हाला मावरा दाखवला आहे. मावरा कसा आहे तुम्हाला माहीत आहे. तर चला आता आपलं काम करून घेऊ. सर्व काम झाल्यावर आपलं एकच काम असतो तो बर्फ कापायचा. तो आपल्याला करावंच लागतं कारण की तो बर्फ पुऱ्या 4 लाद्या बर्फाच्या त्यामध्ये 2 लाद्या आपल्याला कापा लागतात. वापस 2 लाद्या आपल्याला लाकून ठेवावं लागतात. तर आपण आता जाऊया पहिले घरी जाऊया. बाबूला घेऊन येऊया. आज बाबूला दुकानावर आणायचं आहे. बरेच दिवस झाला आला नाही तर आज घेऊन येऊ. तुम्ही ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा ना. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा. याच्यानंतर बी चांगले व्हिडिओ येत राहतील तुम्हाला बघण्यासाठी. चला भेटू. चला तर गाईज मी आणि दादा चाललोय आता बाबूला घ्यायला. याची नाटक बघा किती आहे. वहिनीला काम वगैरे आठवा लागतं त्यामुळे बाबूला घेऊन नाक्यावर घेऊन यावं लागतं. मामाला यायला टाइम लागतो म्हणून मामाला काही सांगितलं नाही. मी आणि दादा चाललोय. जर कस्टमर वगैरे कमी येईल तोपर्यंत त्याला घेऊन येऊ. वहिनी सर्व काम वगैरे आठवून नंतर वापस फोन करेल त्याला वापस घरी ठेवून. चला आलं तर पहिले घेऊन येऊ बाबूला. तर गाईज याच्यामुळे आम्ही रस्त्याच्या कोपऱ्याला गाडी थांबवली. चालता दादा बोलतो थांबव. आता काय विकायला आणले आणि काय माहिती विकायने. लिंबूसाठी चला काहीतरी निघूया आपण तर याच्या मागेच. लिंबूसाठी आणि टाइमपास केला. आमचा टाइम खोटी गेला. चला तर काहीच आलेलो बाबूला घ्यायला. बाबू झोपले. दादा बोलतो नको आता बाबूला घ्यायला. आता वहिनी काम आटपून घेईल. नंतर उठल्यावर मामा येतीलच तोपर्यंत बघू नंतर काय निघूया गाईस. आपला एरिया तर काय सकाळचे वाजले 10:30 वाजलेत. दादा गेला नाश्ता करून. तर आता मी पण नाश्ता करायला घेतो. मस्त मामाने नाश्त्याला काय आणलं मला दाखवतो. मस्त गावातच झाला. अंड्याला बटाटा आणले. नाही साईडला जावल्याची सुकर चटणी आहे. त्या भाकरी पटापट नाश्ता करून घेऊ. जोपर्यंत कस्टमर नाही तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेऊ. नंतर लागल्यावर कस्टमर चालू झाल्यावर भेटणार नाही नाश्ता करायला. तर चला तुम्ही पण या नाश्ता करायला. चला तर काय दुपारचा वाजला 1:15 वाजला. तो आईला मी आता चाललोय सोडवायला घरी. आईला आला कंटाला. बोलते लवकरच जाते घरी तुला सोडू. नंतर मी आणि दादा येईल आरामात दुकान वगैरे बंद करून. पहिले बर्फ कापा लागेल. बर्फ नाही आहे. अर्धी रात्री तरी बर्फाचे कापाच लागेल. बर्फ वगैरे नाही तर चला आईला सोडून येऊ.
एक काम पण नाही करत गावा, हो भी नाही कर पा रहा है. झाला हायला सोडून येऊ हे होत राहतं आमच्या इथं. काय दुपारचे वाजलेत 1:45 वाजलेत. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. सर्व साफसफाई बी करून झालेली आहे. दादा गेलाय, आता मी पण चाललोय. आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे. एंडिंग पर्यंत बघा ब्लॉग कसा बनतो कसा नाही. रेग्युलर मला पण चांगलं वाटतं की रेग्युलर तेच दाखवायला, पण आज काहीतरी युनिक दाखवू. चला भेटू नंतर. चला तर काय दुपारचे वाजले 4:45 वाजले. दुकान वगैरे लावून झालेलं आहे. आता दादाचं दुकान लावायला गेलेलं आहे. सर्व मावरा लावून झालेला आहे. सर्व म्हणजे सर्व पहिले आम्ही कसं करतो, फक्त वावच लावतो, नंतर मोठा मावरा लावतो. पण आता 4:45 वाजले, सावली वगैरे आली तर सर्व मावरा लावून झालेला आहे. पूर्णच लावलाय. आता आपलं काम एकच आहे, हे बर्फ कापायचं आहे. किती अर्धी नाही, ही 1 लादी पटापट कापू, कारण की फ्रीज मध्ये बर्फ बिलकुलच नाही आहे. म्हणजे थोडंसं आहे तो नॉर्मल. चला दादा गेला दादाचं दुकान लावायला. जोपर्यंत आई नाही तोपर्यंत काही काम करता येत नाही. आई आली की लगेच आपण बर्फ कापायला सुरुवात करू. चला आई आलेली आहे, बघू शकता. आपलं पूर्ण मावरा लावून झालेला आहे. मस्त आरामात आले. किती वाजले? 5 वाजले, 5:30. संध्याकाळचे वाजले 6:30 वाजले. तर आईने मस्त वहिनीच्या इथून बटाटा भाजी आणलेले आहेत. तर मस्त बटाटा भाजी खाऊन घेऊया. तर मेन गोष्ट राहिली एक विचारायची आईला. तर आज आहे आपल्या वहिनीचा बर्थडे. तर वहिनी बोलली बर्थडे वगैरे करायचा नाही वहिनीला, काय माहित काय नाही तू सांग. आईला माहित पण नाही ही गोष्ट आज वहिनीचा बर्थडे म्हणून. ते मी आता सांगितलं तेव्हा आई या करायला लागली, बोलायला लागली कवा बर्थडे बिड्डेचं मला पटत नाही. हा पण ते आता निघले ना. तर वहिनीला पण इच्छा नाही बर्थडे वगैरे करायची, तरी पण एक छोटासा केक नेऊन कापू. केक कापू. ती बोचली पण नाही काही. अरे कोणला मला बोलली पण नाही असं व्हिडिओ मध्ये टाकू नको. आता राहुल नाही मला ती बर्थडे वहिनीचा बोलल्यावर एवढी खुशी आहे. काही हाऊस नाही. हा दुसऱ्यांना कशी बर्थडेची एक्साइटमेंट असते, तसं काय वहिनीला तसं काहीच नाहीये. आणि वहिनीला मी बोललो, वहिनीचा एक स्टेटस टाकला तरी वहिनी बोलतो कशाला टाकला, मला नाही करायचं हे सर्व. तरी पण चला बघू आता, आई जसं आई बोलेल तसं आपण कापू. बाबू संध्याकाळची केक दुकान वगैरे बंद केलं, एक केक कापू छोटासा. बघू वहिनीचं रिएक्शन काय. वहिनीची इच्छा नाही केक वगैरे कापायची, तरी पण आपण केला असता ना. करायचंच नाही तर बोलेल कशाला. वहिनीला बर्थडे करायचाच नाही पहिली गोष्ट तर. सो आपण आपल्या खुशीने एक केक कापूच. तरी पण ती वहिनी ओरडेल, तरी पण चला काय नाही ओरडा खायला आपण तसं खंबीर जाऊ. चला भेटू आता नंतर. पहिले मस्त बटाटा भजी आणली आईनी, बटाटा भजी खाऊ न भेटू नंतर. चला तर काय रात्रीचे वाजलेत 8 वाजलेत. दुकान वगैरे तर चालूच आहे. जसं मामाने फटाके आणले नाक्यावर, तर आईची इच्छा झाली एक लावूनच बघू, बोलतो कसा वाजतं कसा नाही. तर बघा आई आता लावायला गेले स्काय शॉट. आज ती लाव. हा सरळ लावले मी. काही नाही घाबरू नको, डरने काय नाही, कुछ होएगा नाही. अरे लावतो का नाही आजचे दिवस. बाबा मला बी घाबरवत. चला काय नाही, आई नाही लावणार वाटतं. हे आजा तू सांगितलं तुला का आजा किती वाटतं मला. त्याला देतो लावील बघ. आई इथंच घाबरायला लागली. अजून दिवाळीला बाकी आहे दिवस. मंगळवारी कसे फटाके फोडतील काय माहिती. बघा एवढी घाबरायला लागला. वा बघू आता कसं वाजतं. अरे वाजला. चला 1 वाजला, आता दुसरं वाजून बघू कसं वाटतं कसं नाही. 1 तर वाजला, दुसरा आई दुसरा बी वाजवायचा का. यो बघा यो तराकी हल्ला डेंजर वाजल. फायर टायगर. हे आज साहिल इधर आसिफ तुला का याने मध्येच आणला टेम्पो. आता कसा लावायचा. नहीं तू लगा, तो मेरा दोस्त है ना, इसको 1 मान दिया, अभी तेरे को 1 मान. कौन सा है? टाइगर, फायर टाइगर. ए बाबू बाजू चलना. आसिफ लगा इधर लगा गाड़ी के इधर. बस दादानी दुकान बंद केलं दादाचा.
आता एक लावून बघू कसा वाजतं कसा नाही. तुम्ही फक्त आवाज ऐका, एकदम क्वालिटी. हे याला लावता बी आहे ना, बोल. याने खेळ केला काय, याला वाटच नाही वाटत. हाय हाय, कसला यो फटाका, वाद भी नहीं बोलता. इधर देखो, पन्नी जलाना पड़ेगा इसको. अच्छा, इसको खोलना पड़ेगा. कैसे खोलना पड़ेगा. नहीं गान मर गया. आता कसा लावी लगाने आएगा क्या तेरे को. आएगा ना भाई, क्यों नहीं आएगा. रुको जरा. ये मस्ती मत करो रे. ये बस रे. इधर ही गंदगी कर रहे हो तुम. बाबा बाबा. लगा 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 लगा. माची में मारो. ए हा आसिफ आसिफ हाट. हो गया. यो यो असं आहे वाटतं. यो तरतरी आहे वाटतं. अरे बाबा वारी आहे. अरे कोपरे पे रखना, कोपरे पे. कोने में रख, कोने में. हाँ कोने में रखना. रॉकेट बी कुठं लावली भाईने बघा. बॉटल मध्ये लावतात, टपा मध्ये लावले. आपका सुनते नहीं वो लोग. क्या रे, तुम लोग में दिवाली करते हैं क्या. हम रखने का कभी नहीं. हाँ. बाप दाकर इकडे. दम दम दम. बाप बाप होता है बस. कुठे गेला तो रॉकेट. गाईज मस्त कंदील वगैरे लावून झालेलेच बघा. कसं वाटतं बघा. इतके वेळ म्हणजे काल आम्ही फक्त तो तोरण बांधला ना, लाइटिंग लावली, आज कंदील लावले बघा. कसं वाटतं बघा. न मस्त लाइटिंग वगैरे लावले. दिवाळीला आपलं दुकान असं काय असतं अशा प्रकारे. हे बघा दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आता मस्त घरी जातो, मस्त फ्रेश वगैरे होतो. बघू आपल्याला वहिनीचा बड्डे करायचा का नाही. वहिनीचं ते इच्छा नाही आहे बड्डे करायची, तरी पण आपण एकदा त्याला विचारू ना. ते केक घेऊन जायला काय ना, मग ती लगेच पिसलं तो तुम्हाला बोललेले नको नको, तरी पण तेच. तर चला पहिले बघू घरी जाऊन काय आईचे विचार घेऊ, आई काय बोलते काय नाही, नंतर बघू. चला चला तर काही पोहोचलो घरी. वहिनीला विश करू मस्त. हॅपी बर्थडे वहिनी. काम करूनच दिवस चालेल घे. हॅपी बर्थडे. थँक्यू. हा थँक्यू बी मनात बोलू मला. चला वहिनीची तर इच्छा नाही केक वगैरे कापायची, काय माहिती का. हा वहिनी किती कंटाळा येते अख्खा दिवस काम करून, काय बड्डे करू वाटत. बरं चल. तर काहीच वहिनीची तर इच्छा नाही केक वगैरे कापायची. 3-4 वेळा बोललो बरं कापून घे कापून घे. वहिनी बोलते नको नको नको. बघितलं ना तुम्ही, पहिल्याच वैतागले काम वगैरे करून. जाऊ दे, आज तिचा दिवस आहे, तिची जी इच्छा असेल तेच करू, नाही तर नाही, जाऊ दे, सोडून द्या विषय. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.